रात्रीचं 10:19 झालं, शॉप बंद करायचं टायमिंग झालं आणि तेवढं आली मोठी ऑर्डर 60 डे चॅलेंजला डे 27 आणि सकाळी सकाळी लवकर उठलेलो गाडी धुवायला, कारण माझी गाडी झाली भरपूर घाण. मग काय पाईप वगैरे जोडलो आणि गाडी धुवायच चालू गेलो. आणि गाडी पण घाल की धुवून चालतोय, घास की घास, चोय की चोय, घास की घास, म्हणजे कसं चकचकीत होणार म्हणताय ना. गाडी पण एकदम चकचकीत धुवून झालतं. आता गाडी चकचकीत झाले, मला पण चकचकीत व्हायचं होतं कारण कॅफीचं पण टाइम झालतं आणि चकचकीत झाल्यावर काहीतरी असं दिसालतो. न टाइमपास करता निघालो शॉप साठी, कारण गाडी धुवायच्या ना आता थोडंसं लेट झालं. मग काय शॉप वगैरे पहिला गेलो ओपन, आवरून वगैरे बसलेलो, तेवढं झालं कोल्ड कॉफीचा ऑर्डर. तेवढ्यात दुसरं कस्टमर पण लागलेलं आणि कस्टमरचा ऑर्डर होता पिझ्झा. लगे पिझ्झा वगैरे लाटून घेतलो. आपल्यात कसं आहे ना, ऑर्डर पण फास्ट आणि टेस्ट मध्ये पण हॅपीनेस, क्योंकि टेस्ट आहे इसलिए आपली कॅफे बेस्ट आहे. तर आपला पिझ्झा पण रेडी झालता आणि काहीतरी असं दिसालतं आणि पिझ्झा पण सर्व केलो. दुपार झालं आणि पाणी पण संपलेलं, म्हणून मी आणि बुंद्या आलतो पाणी आणायला. 7 वाजलेले त्यांनी गुंड्या पण सरप्राईज दिला कॅफे देऊन, कारण गुंड्या राहते पुण्याला आणि आज झालं आणि आज आपल्याला भेटायला आलता. संध्याकाळचं बंद करायचं टायमिंग झालं, तेवढं झालं मोठा ऑर्डर. 8 कोल्ड कॉफी आणि 7 बर्गरचं ऑर्डर आलं, कारण आपला टेस्टच तसा आहे. कॅफेचं नाव पण वाईब्स नाही आणि टेस्ट पण हॅपीनेस. आणि मी पण काय ऐकणं झालं, फ्राय कर की कर. फायनली बर्गर पण रेडी झाली आणि कॉफी पण रेडी झाली. कॉफीचा तर व्हिडिओ घेता आला नाही. आता लास्ट पिझ्झा गेलतो बघा. आता रोहितला विचारूया कसं वाटतंय. तर भावना आता तुम्ही बघितला असेल शेवटचा ऑर्डर पिझ्झा गेले, त्यानंतर आता रोहित भावाला विचारूया कसं वाटतंय. रोहित भाई कसं वाटतंय. रिलॅक्स. चला आजच्या पुरतं एवढंच. शॉप करतो बंद. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि शॉपचा ऍड्रेस आपल्या खाली DM मध्ये दिलेला आहे.